तर पुढे आपल्याला बघायचं आहे स्पेशल केसेस इनवॉइसच्या ह्या 31 सेक्शनच्या सबसेक्शन 3 मध्ये. सबसेक्शन 1 मध्ये आणि 2 मध्ये गुड सर्व्हिसच्या काही प्रोविजन दिल्या असतील तरी इथे काय दिलंय, एक दिलंय रिवाइज इनवॉइस. हा रिवाइज इनवॉइस केव्हा येतो, तर एक व्यक्ती एप्रिल महिना आहे, ओके, यात त्यांनी राज्याबाहेर सप्लाय केला तर इमिजिएटली लायबल होईल. गुडचा सप्लाय राज्याबाहेर केला तर यांनी काय करायला पाहिजे, रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे. आता रजिस्ट्रेशन सेक्शन 24चं कधी पण लागू होतं, 22/1चं कधी लागू होता, समजा एक नोव्हेंबर महिना आला, ओके, आणि त्याचा ॲग्रिगेट टर्न एक्सीड झाला, लिमिट 10 करोड, 10 लाख, 20 लाख, 40 लाख जे काय ते एक्सीड झालं. आता ज्या वेळेस लिमिट एक्सीड होईल, इथे महिना सुरू झाला, समजा 5 तारखेला लिमिट त्याचं काय झालं, 5 नोव्हेंबरला लिमिट एक्सीड झालं. हा कधी घेईल रजिस्ट्रेशन, विदिन 30 डेज त्याला ॲप्लिकेशन करायचं आहे. आता 5 नोव्हेंबरला त्यांनी एक्सीड झाल्यापासून इथे केलं ॲप्लिकेशन 25 नोव्हेंबरला, ओके. आता ज्या वेळेस सॉल्युशन करेल तर RG1 देईल, मग त्याला अक्नॉलेजमेंट येईल, मग त्याला क्लॅरिफिकेशन मागवलं जाईल, त्याच्यावरती तो रिप्लाय करेल आणि मग त्याला GST ऑफिसर अप्रुव्हल देईल. यात जर का 20 दिवस गेले आणि इथे 15 डिसेंबर आलं, ज्यावेळेला त्याकडे GST नंबर सर्टिफिकेट मिळालं, त्याला इश्यू झालं. आता हा जो पिरियड आहे 5 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर, तो इथे लायबल झाला रजिस्ट्रेशन घेण्याकरता. तर इथपासून ते इथपर्यंत त्याला टॅक्स जमा करणं कायद्याप्रमाणे गरजेचं आहे. पण तो टॅक्स इनवॉइस इश्यू करू शकत नव्हता कारण त्याच्याकडे GSTचा अप्रुव्हल नव्हतं. त्यामुळे तो इथे जे इनवॉइस इश्यू करेल ते इनवॉइस जसं अनरजिस्टर्ड पर्सन इश्यू करतो तसा इश्यू करेल, पण तो रिसिपियंटला सांगेल की मला GST नंबर ॲप्लिकेशन करायचं आहे, केलं आहे आणि तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल. मी नंबर माझा आला का, समजा आता मी एक इनवॉइस बनवला आहे, इनवॉइस नंबर 158, हे माझं कच्चं बिल आहे, GSTचं बिल मी याच्या अगेन्स्ट तुम्हाला देईन. मग जेवढी बिलं त्यांनी बनवले असतील 5 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर, यात त्यांनी टॅक्सची लेवी जी होते ती त्यात दाखवली नसेल किंवा रूल 46 प्रमाणे फॉर्मॅटने इनवॉइस बनवला नसेल, तर त्याला अशा प्रकारचा रिवाइज इनवॉइस बनवण्याची प्रोव्हिजन ही 31(3)A मध्ये आहे, ओके. मी सांगतो डिटेलमध्ये. दुसरा इथे असं आहे की जर का रजिस्टर्ड पर्सन जर नॉट इश्यू इनवॉइस इश्यू करायची गरज नाही, इफ द व्हॅल्यू ऑफ गुड्स 200 रुपयापर्यंत जर का व्हॅल्यू असेल, म्हणजे स्टेशनरी आहे, स्टेशनरीमध्ये कसं आहे का, एक व्यक्ती येतो, पेन द्या 10 रुपये, शाळा असते मुलांची, कंपास बॉक्स पाहिजे, इरेजर पाहिजे, हे छोट्या छोट्या वस्तू आहेत. तर प्रत्येक वेळेस त्याचा इनवॉइस बनवायचा म्हटलं तर वेळ लागेल आणि पेन्सिल आहे 2 रुपयाची आणि इनवॉइस प्रिंट करायचं आहे, त्याची किंमत आहे 1 रुपया. तर अशा वेळेस 200 रुपयापर्यंत अमाऊंट असेल आणि पुढे रूल आहे त्याचा, त्याप्रमाणे अटी शर्ती आहेत, त्याप्रमाणे काय होईल, सच कंडिशनप्रमाणे 200 रुपयापर्यंत अमाऊंट असेल तर त्याचा दिवसाच्या शेवटी एकत्रितपणे इनवॉइस बनवला जाऊ शकतो. 10 रुपयाची वस्तू आहे, लिहून ठेवली, 10 रुपयाचं काय दिलं, पेन्सिल, 5 रुपयाचं काय दिलं, रिफिल, इरेझर, ते लिहून ठेवा. आणि दिवसाच्या शेवटी रिसिपियंट कोण आहे, रिसिपियंट पुढे मी येईल वाचीन तेव्हा B2C आहे. B2B वर तर इनवॉइस मागणार, मला ITC बिल द्या, इनवॉइस बनवणार जातं, पण जे B2C आहे आणि 200 रुपयाच्या आत किंमत आहे तर याचा इनवॉइस दिवसाच्या शेवटी बनवला जाऊ शकतो. सोयीकरता ही प्रोव्हिजन आहे. टॅक्स तर भरायचाच आहे, टॅक्स काय चुकणार नाही, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने याचा इनवॉइस बनवला जातो. एक्झाम्प्टेड गुड्स असतील
रजिस्टर पर्सन सप्लाइंग एक्झाम गुड्स, तर मग बिल ऑफ सप्लाय बनतो, टॅक्स इनवॉइस बनत नाही. म्हणजे गुड्सची माहिती येईल, गुड्स कोण कोणाला विकतो हे कळेल, पण त्यावरती टॅक्स दाखवायचा नाही आहे कारण गुड्स करमुक्त आहेत. त्यावेळेला बिल ऑफ सप्लाय. कंपोजिशन डीलर असतात ते टॅक्स कलेक्ट करत नाही, त्यांनी काय बनवायचं आहे, बिल ऑफ सप्लाय. ॲडव्हान्स घेतला सर्व्हिस प्रोव्हायडरनी तर त्यांना ॲडव्हान्सवर टॅक्स द्यायचा आहे, तेव्हा इश्यू करायचा रिसीट वाउचर. ॲडव्हान्स घेतला आणि जर का ॲग्रीमेंट कॅन्सल झालं, बघा हजारामध्ये एक केस होईल ना अशी. लॉ मेकरना सर्व परिस्थितीचा विचार करून लॉ बनवायला लागतो. जर ॲडव्हान्स घेतला आणि ते सर्व्हिस दिली गेली नाही, सप्लाय झालाच नाही, तर इनवॉइस बनणार नाही. आणि जर ॲडव्हान्स घेतला आहे, ते पैसे परत केले तर मग रिफंड वाउचर. सप्लाय झाला तर पुढे टॅक्स इनवॉइस बनेल. सप्लाय नाही झाला, ॲग्रीमेंट कॅन्सल झालं तर बनेल रिफंड वाउचर, पैसे परत केले. एफमध्ये आणि जीमध्ये काय की जर अनरजिस्टर्ड पर्सनकडनं परचेस केलं आणि टॅक्स भरण्याची जबाबदारी ही जर रिसिपेंटची आहे, म्हणजे रिव्हर्स चार्ज आहे, तर सेल्फ इनवॉइस बनवा, इश्यू अन इनवॉइस, याच्यावर टॅक्स रेकॉर्ड होईल की हा टॅक्स मला देणं आहे. जर सप्लायर रजिस्टर असेल, म्हणजे ट्रान्सपोर्ट रजिस्टर असेल, जसं पोर्टर आहे, तो काय करतो, इनवॉइस इश्यू करतो, तो इनवॉइस पोर्टलला दाखवतो, तो टॅक्स जमा करत नाही, पण त्याचं काम काय, जीएसटी 1ला इनवॉइस रिपोर्ट करायचा. तुम्ही त्याकडे सर्व्हिस घेतली असेल तर तुमच्याकडे तो येईल आणि मग तुमच्याकडे रेकॉर्ड येईल. पण जर का असा जेटी आहे जो अनरजिस्टर्ड असेल, तर मग रिसिपिएंटला इनवॉइस बनवायला लागतो, कारण कुठेही टॅक्स देणं रेकॉर्ड होत नाही. सप्लायर जर रजिस्टर असेल तर तो इनवॉइस बनवेल आणि त्यावर लिहून देईल की रिव्हर्स चार्जमध्ये रिसिपिएंटला टॅक्स भरायचा आहे. मग रिसिपिएंटकडे डॉक्युमेंट आहे की याच्यावर मी टॅक्स जमा केला आहे, जमा केला की नाही केला आहे रिटर्नमध्ये दिसतंय की जमा केला आहे, हा ते डॉक्युमेंट आहे. मग डॉक्युमेंट आयदर काय असेल, इनवॉइस किंवा मग पेमेंट केलं तर पेमेंट वाउचर किंवा सेल्फ इनवॉइस हे बनलं पाहिजे. रिव्हर्स चार्जमध्ये सप्लाय घेतला असेल तर रिसिपिएंटनी हे डॉक्युमेंट बनवायचे. ही स्पेशल प्रोव्हिजन सेक्शन 31मध्ये सबसेक्शन 3मध्ये एवढे विषय कव्हर केलेले आहेत. आता रूल 53 प्रमाणे काय येतं, रिवाइज इनवॉइस विदिन 1 मंथ रजिस्टर्ड पर्सन मे within 1 month from the date of issuance of certificate of registration and in such manner as may be prescribed issue a revised invoice against the invoice already issued. बघा invoice already issued, जसं तो लायबल झाला, इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशन कुठली आहे, इथे आहे, आणि ॲक्च्युअली डेट ऑफ इश्युअन्स ऑफ सर्टिफिकेट इथे आहे. तर जो कालावधी असेल एवढा कालावधीमध्ये जे ऑलरेडी इश्यू केलेले इनवॉइस असतील त्याच्या अगेन्स्ट रिवाइज इनवॉइसमध्ये काय असेल, टॅक्स रेकॉर्ड होईल आणि तेवढा टॅक्स त्याला जमा करायला लागेल. बिगिनिंग विथ द इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशन टिल द डेट ऑफ इश्युअन्स ऑफ सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन टू हिम. सर्व्हिस टॅक्समध्ये काय प्रोव्हिजन होती, चांगली प्रोव्हिजन होती की 10 लाख तिकडे थ्रेशोल्ड लिमिट होतं. जसं 9 लाख थ्रेशोल्ड लिमिट एक्सीड होईल ॲप्लिकेशन करा ॲक्शन घेण्याकरता. घेतलं ॲप्लिकेशन, समजा आता माझ्याकडे तसं एप्रिलला वर्ष सुरू झालं, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. समजा इथे माझं काय झालं, 9 लाख एक्सीड झालं. मी केलं ॲप्लिकेशन, मला आलं 15 समजा सर्टिफिकेट आणि माझा टर्नओव्हर इकडे 9,50,000च झाला. सर्टिफिकेट घेतलेलं आहे रेशनचा, टॅक्स नाही कलेक्ट करायचा. समजा इथे 15 मार्चला 9,80,000 टर्नओव्हर झाला आहे आणि इनवॉइस बनला माझ्याकडे 40,000चा, तर 20,000वर टॅक्स लागेल, 20,000 लागणार नाही. एकदा टर्नओव्हर पुढे गेला का मग नेक्स्ट इयर काय होईल, इनवॉइस इश्यू करा. पण जसं इकडे समजा 9.5 लाख 9,80,000 झाले, पेशंट घेतलेलं आहे, जोपर्यंत 10 लाख होत नाही त्या वर्षभरामध्ये तोपर्यंत इनवॉइस म्हणजे टॅक्स त्याला भरायचं नाही. इथे कसं आहे,
10 लाख होईल तेव्हा ॲप्लिकेशन करा. आता इथे कसं आहे की प्रोव्हिजन अशी आहे, जर एखादा त्याला ही प्रोव्हिजन कळली बाबा असं करायला लागतं, त्यांनी काय करायला पाहिजे, बाबा आपले 38 लाख झालेत ना, 37 लाख झालेत ना, 40 लाख होणारच आहेत ना, घ्या ना ॲप्लिकेशन करा. 40 लाख होण्याच्या आतच. आता लोक काय करत असतील, 40 लाख झाले, 50 लाख झाले का त्यांना कळते अरे आपल्याला ॲप्लिकेबल आहे प्रोव्हिजन, आपला परचेसच दिसतोय 40 लाखाच्या वरती, किंवा परचेस दिसतोय 35 लाख 30 लाख, इन्कम टॅक्सला कळतं. मग त्यांना त्यांचा इन्कम टॅक्स फाईल काढतात, नंबर नाही जीएसटीचा तो टाकायचा असतो इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये, तुम्हाला घ्यायला पाहिजे नंबर. तुम्हाला नोटीस येईल, तुम्हाला मग रिकव्हरी तुमच्यावरती मग डिमांड पाठवतील, रिकव्हरी होईल, सगळं होईल, काढा नंबर, मग नंबर काढता. आता डिपार्टमेंटला कळलं असं की याचा टर्नओव्हर जास्त होता, 40 लाख नाही 45 लाख झाला, 50 लाख झाला, तेव्हा यांनी काढला नंबर, तर त्याला डिमांड पाठवणार. नाही काढलं तर जेव्हा नंबर काढेल ती कसं टॅक्स भरेल, असंच होणार ना. प्रोव्हिजन केली अशी, जर सापडला की 40 लाख झाले होते तेव्हा ह्यांनी जर का नंबर नाही काढला, जर त्यावेळेस नंबर नाही काढला तर त्या दिवसापासून तो टॅक्स देणं लागत होता. जर ते ट्रेस झालं तर तेवढी डिमांडची नोटीस त्याला जाते आणि त्याला ITC ते मिळत नाही, त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही. कारण की त्यांनी ज्या वेळेस ॲप्लिकेशन केलं, जर का त्यांनी 30 दिवसामध्ये केलं ॲप्लिकेशन, तर नंबर कधी पण मिळो, इथपासनं काय होईल, डेट येईल, डेट ऑफ रजिस्ट्रेशन. 30 दिवसानंतर केलं, मी 60 दिवसांनी केलं, 90 दिवसांनी केलं, तर ज्या डेटला काय आला नंबर आला तिथपासून त्याला टॅक्स जमा करायचा आहे. पण डिपार्टमेंटला कळलं की हा लायबल या डेटला झाला होता, तर त्याला एवढा टॅक्स भरायला लावतील, पण ITC मिळणार नाही. कारण त्याकडे डेट ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवरती कुठपासून आलं आहे, इथपासून आलेलं आहे. त्या डेटच्या अगोदर त्याला डेट मिळतच नाही, त्यामुळे ITC ते घेण्याचा प्रश्नच येत नाही. कळलं ना. टॅक्सपेअरची जबाबदारी आहे की आपला टर्नओव्हर 40 लाखाच्या जवळ चालला आहे, 40 लाख होईपर्यंत वाट बघायची का आधीच करायची प्रोव्हिजन. कारण की हे ॲप्लिकेबल करणं त्रासदायक आहे. कसं होतं बघा, मला डिपार्टमेंट इथपासून काय करतं, नंबर देतं, मग इनवॉइस परत इश्यू करा, आणि जे सप्लायर आहेत ना त्यांना पण सांगायला लागतं की तुम्ही जो इनवॉइस इश्यू केला आहे तो B2C इश्यू केला आहे. लक्षात घ्या. आता जर का मी इकडे नोव्हेंबरचा महिना गेला आणि मला डिसेंबरला मिळतं ज्यावेळेस रजिस्ट्रेशन नंबर, त्यावेळेस यांनी जीवशाला 1 फाईल केला आहे. कधी फाईल केला आहे, 11 डिसेंबरला, ज्यामध्ये माझे काही इनवॉइस परचेसचे आहेत त्याला सांगायला अमेंडमेंट कर, B2C B2B करून दे, हे माझे सर्टिफिकेट आहे तुला पाठवतो, हा नंबर टाकून दे. मग त्यांच्या परत हातवाय पडा, आणि ज्यांना माल विकला आहे त्यांच्या परत हातवाय पडा, अरे टॅक्स इनवॉइस घेऊन जा. B2B असतील तर ठीक आहे, B2C वाल्यांना शोधणार कुठे. समजलं नाही. गव्हर्नमेंटनी प्रोव्हिजन करून सोडून दिली, याचा जो इफेक्ट आहे, परिणाम आहे, तो टॅक्सपेअरवरती आहे. त्यांनी विचार केला पाहिजे की मी कसं करणार रिवाइज इनवॉइस, मी कसा घेणार ITC. आणि उशिरा कळलं तर तजवीप्रमाणे लायबल इथे होता, ज्या डेटला लायबल होता तिथपासून जेव्हा रजिस्ट्रेशन घेतलं जेवढा टॅक्स त्याचा अनपेड आहे तेवढा त्याला भरायला लागणारच आहे तरतुदीप्रमाणे. आलं लक्षात. रिवाइज इनवॉइस प्रोव्हिजन आहे, पण इम्प्लिमेंट करणं टॅक्सपेअर करता त्रासदायक. Sarabhai Private Limited commenced business of supply of goods on 1st April in Delhi. Its turnover exceeds the applicable threshold limit 3rd September. It became liable to register on 3rd September. Liable झाला 3 सप्टेंबरला, ॲप्लिकेशन केलं 29 सप्टेंबरला, म्हणजे 30 दिवसामध्ये केलं. Was granted registration certificate on 5th October. 19 सप्टेंबरला केलं. कुठली क्वेरी नाही आली तर 5 ऑक्टोबरला होईल, क्वेरी आली तर 15 ऑक्टोबरला होईल, 20 ऑक्टोबरला होईल. Since it applied for registration within 1 month of becoming liable to registration, registration granted is effective from 3rd September. जर 30 दिवसामध्ये घेतलं तर ज्या दिवशी लायबल झाला तिथपासून सर्टिफिकेटवरती रजिस्ट्रेशन नंबर येतो की या डेटपासून रजिस्टर झालेला आहे.
30 दिवसानंतर केलं तर मग ज्या दिवशी ग्रँट होईल ती डेट सर्टिफिकेटवरती येते, पण लायबल झाला तिथपासून त्याला टॅक्स मात्र द्यावा लागतो, ITC मिळत नाही. साराभाई प्रायव्हेट लिमिटेड मे इश्यू अ रिवाइज टॅक्स इनवॉइस ऑन और बिफोर 5 नोव्हेंबर in respect of taxable supplies effected between 3rd September and 5th October. या पिरियडमधलं तुम्ही रेशनमध्ये प्रोविजन काढून बघाल की कुठल्या डेटपर्यंत सर्टिफिकेट मिळतं. 30 दिवसामध्ये केलं तर डेट कुठली येते सर्टिफिकेटवरती, आणि 30 दिवसानंतर केलं तर डेट कुठली येते हे संबंधित रुपये तुम्हाला सापडेल. जे काय मी बोलतो ते माझं बोलत नाही, ते कुठल्या तरी सेक्शनमध्ये तरतुदीमध्ये दिलेलं असतं, दिलेलं तेच बोलतो. तुम्हाला जर का मी काही बोललो तर तुम्ही तो रेफरन्स तिकडे जाऊन बघितला पाहिजे की बाबा रजिस्ट्रेशन टॉपिक आहे. अगोदर जेव्हा शिकवला तेव्हा आपण किती प्रमाणात ऐकला, कसा ऐकला, परत रिवाईज केला का नाही केला. जर रेफरन्स कुठला आला तर तुमची ड्युटी आहे की तुम्ही जाऊन तो सेक्शन रूल काढून बघितलं पाहिजे की त्या डेटचा रेफरन्स तिकडे दिला आहे का. एकदा का कोर्स संपला त्यानंतर तुम्ही रिवाईज करणार नाही, संपलं. आता ते रेफरन्स येत आहेत, लिंक येते, तर तुम्ही जाऊन बघितलं पाहिजे, थोडा वेळ काढला पाहिजे. तर तुम्ही काय होता शिकण्याच्या पण एका अवस्थेमध्ये फ्रिक्वेन्सीला राहता. अरे हे आलं हे बघायला पाहिजे, हे कुठे आहे हे बघायला पाहिजे, तो रूल बघायला पाहिजे. बघून बघून तुमचं पाठ होईल. नाही बघितलं, सवयच आहे गेली तुम्हाला. इथे ऐकलं, घरी गेलो, TV बघितला, झोपलो, मस्त झालं, चाललंय. थोडं एक 15 मिनिटं तुम्ही दिली रोज, थोडं हे आलं हे बघितलं पाहिजे, काय काम करतोय काय रेफरन्सला बघितलं पाहिजे. बघत राहाल तर तुमचं काय होईल, हळूहळू तुम्ही एका वेगळ्या फ्रिक्वेन्सीला ट्यून व्हाल. त्यात कंटेंट काय असतील 253(1) सांगतो. कंटेंट काय असतील, हेडिंग येईल रिवाइज इनवॉइस, हेडिंग येईल रिवाइज इनवॉइस. आता रिवाइज इनवॉइस बनवला तर फॉर द पर्पज ऑफ धिस सेक्शन द एक्सप्रेशन टॅक्स इनवॉइस शॅल इन्क्लूड रिवाइज इनवॉइस. टॅक्स इनवॉइसचा ITC मिळतो ना, रिवाइज इनवॉइस म्हणजे टॅक्स इनवॉइसच आहे. एक्सप्लेनेशन टू सेक्शन 22 दिलेलं आहे. ही सगळी माहिती येईल जी गरजेची आहे ती येईल. पिरियड स्टार्टिंग फ्रॉम द इफेक्टिव्ह डेट टिल द डेट ऑफ इश्युअन्स ऑफ सर्टिफिकेट इनवॉइस इश्यू करायचे. आता याच्यामध्ये एकत्रित इनवॉइस बनवला जाऊ शकतो का. प्रोव्हाइडेड दॅट द रजिस्टर्ड पर्सन मे इश्यू अ कन्सोलिडेटेड रिवाइज टॅक्स इनवॉइस इन रिस्पेक्ट ऑफ ऑल टॅक्सेबल सप्लाईज मेड टू रिसिपियंट हू इज नॉट रजिस्टर्ड. B2C सप्लाय केला आहे, एका व्यक्तीला केला आहे, तर 4 वेळा सप्लाय केला आहे, एकत्रित अमाऊंटचा इनवॉइस बनवू शकता. पण जर हाच अनरजिस्टर्ड पर्सन राज्याबाहेरचा असेल म्हणजे इंटरस्टेट सप्लाईज, एकत्रित इनवॉइस कॅनॉट बी इश्यूड जर व्हॅल्यू 2.5 लाखाच्या वरती गेली तर. आता नवीन बदलाप्रमाणे अमेंडमेंटप्रमाणे ही व्हॅल्यू 1 लाख करतात. ही जर 1 लाख झाली तर हा बदल 1 लाख होईल. मग इथे पण चेंज होईल. GSL 1ला जे इनवॉइस अपलोड करायचे आहेत जर राज्याबाहेर सप्लाय केला आणि व्हॅल्यू जर 2.5 लाखाहून जास्त असेल तर हे वेगळा इनवॉइस दाखवायला लागतो B2Cचा. पण राज्यामध्ये 5 लाख जरी असेल B2C तरी वेगळा दाखवायला लागत नाही, राज्याबाहेर दाखवायला लागतो. म्हणून काय करायला सांगितलं इकडे की तो इनवॉइस नाही घ्यायचा कन्सिडरेटमध्ये, कुठला राज्याबाहेर 2.5 लाख इनवॉइस बनवा, एकत्रित बनवा. तर 4 वेळा सप्लाय केला 2.5 लाखाच्या वरती आहे, मग त्याचे हे अलाऊ नाही. आता जसं सप्लाय 1 आहे, सप्लाय 2 आहे, 3 आहे, 4 आहे, एकत्रित इनवॉइस बनेल. रिसिपियंट कोण आहे, मिस्टर B. अनरजिस्टर्ड असेल ते हे होईल. आता रूल 46 मध्ये प्रोव्हिजो 4 मध्ये हे दिलं आहे की रजिस्टर्ड पर्सन मे नॉट, 31(3) काय म्हणतो, मे नॉट इश्यू अ टॅक्स इनवॉइस इफ द व्हॅल्यू ऑफ द गुड्स अँड सर्व्हिस आर बोथ लेस दॅन 200 असेल. तर मग रूल 46 प्रोव्हिजो काय सांगतो की कंडिशन काय त्याची की रिसिपियंट हा काय पाहिजे, नॉट रजिस्टर्ड पर्सन, आणि रिसिपियंट डज नॉट रिक्वायर सच इनवॉइस, तो इनवॉइस मागत नाही. मग शॅल इश्यू
a consolidated tax invoice for such supplies at the close of each day in respect of all such supplies. हाच प्रोविजो ॲप्लिकेबल होतो बिल ऑफ सप्लायसाठी पण. बिल ऑफ सप्लायसाठी. आता एक राघव ट्रेडर्स आहे, रजिस्टर डीलर आहे, 190 रुपयाचा माल घेतला. इनवॉइस बनायला पाहिजे की नको? रिसिपियंट रजिस्टर जर असेल तर इनवॉइस बनवायला लागेल. ध्रुव एंटरप्राइजेस अनरजिस्टर्ड पर्सन असेल पण ती 200 वरती अमाऊंट गेली, इनवॉइस बनवायला लागेल. गौरव पेंटर अनरजिस्टर्ड आहे, 500 रुपये, 200 वरती अमाऊंट गेली. ओबेराय ऑर्फनेज अनरजिस्टर्ड एंटिटी 188 रुपये, अनरजिस्टर्ड आहे, 200च्या आत आहे. आणि आराध्या स्टुडंट, हे दोन अमाऊंट काय आहेत? सप्लाय अनरजिस्टर्ड पर्सनला आहे आणि 200च्या आत आहे. तर हेच या आन्सरमध्ये दिलेलं आहे. 158 आणि 188 याच्याकरता एकत्रित इनवॉइस बनवला जाऊ शकतो. आणि त्यांना इनवॉइस ते मागत नाही आहेत, डोंट रिक्वायर टॅक्स इनवॉइस मागत नाही आहेत, तर एकत्रित बनवा. बिल ऑफ सप्लाय जर एक्झाम गुडचा सप्लाय होतो, गुड सर्व्हिसेस किंवा दोन्ही, किंवा कंपोजिशन डीलर जर असेल तर ते काय करतील? इन्स्टेड ऑफ अ टॅक्स इनवॉइस बिल ऑफ सप्लाय इश्यू करतील. बिल ऑफ सप्लाय इश्यू करतील. आता हेच परत दिलं आहे प्रोव्हिजनमध्ये की बिल ऑफ सप्लाय करता पण 200च्या आतमध्ये अमाऊंट असेल एकत्रित इनवॉइस बनवता येईल. काय कंटेंट असतील हे दिलेलं आहे. कंटेंट काय असतील? इनवॉइस बनवायचा, सिरियल नंबर पाहिजे, डेट पाहिजे, रिसिपियंटचा GSTN वगैरे पाहिजे, सगळं येईल. एजेशन कोड, डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स, व्हॅल्यू ऑफ गुड्स, सिग्नेचर हे येणार. आता ह्या केसमध्ये बघा, ही जी केस आहे, इनवॉइस टॅक्सेबल सप्लाय करतो, टॅक्स इनवॉइस इश्यू करा. आणि जर एक्झाम गुड्स आहे तर बिल ऑफ सप्लाय इश्यू करा. जर एखादा व्यक्ती डीमार्टला गेला तर आणि तो ग्रोसरी परचेस करतोय, जर तो ग्रोसरी परचेस करत असेल तर तिथे काय होतं? काही गुड्स टॅक्सेबल आहेत, काही एक्झाम्प्ट आहेत. ह्या दोन नियमाप्रमाणे किंवा ह्या तरतुदीप्रमाणे एखाद्या माणसाने 4 वस्तू घेतल्या, ग्रोसरी त्याने घेतली, टॅक्सेबलसाठी इश्यू करायला लागेल टॅक्स इनवॉइस, आणि एक्झाम गुड्स करता इश्यू करायला लागेल बिल ऑफ सप्लाय. करायला लागेल ना. हे सोपं आहे का अवघड आहे हे करणं? आता ह्याच्याकरता काय केलं? एक रूल अमेंड करून आणला, 46A इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय. कारण की अशा सुपर मार्केटनी मागणी केली की आमच्याकडे आम्हाला ईज ऑफ डुईंग बिझनेस तुम्ही GST आणताय, आमचं काम वाढतंय, आम्हाला हे मॅनेज करणं आहे की गुड्स इथे भरलेले आहेत, बघतो आम्ही, हा एक्झाम्प्ट आहे. बिलिंग कसं करायचं? आम्ही 2 बिलं करायची. तर मग त्यांच्याकरता ही प्रोव्हिजन दिली की रूल 46 प्रमाणे टॅक्स इनवॉइस, 49 प्रमाणे बिल ऑफ सप्लाय, 54 प्रमाणे टॅक्स इनवॉइस इन स्पेशल केसेस. यात काही दिलं असलं तरी वेअर अ रजिस्टर्ड पर्सन इज सप्लाइंग, रजिस्टर्ड पर्सन, सप्लायर कोण आहे? रजिस्टर्ड पर्सन. रिसिपियंट कोण आहे? अनरजिस्टर्ड पर्सन. जर तो टॅक्सेबल ॲज वेल ॲज एक्झाम्प्टेड दोन्ही प्रकारचे गुड सर्व्हिसेस सप्लाय करत असेल तर टॅक्स इनवॉइस गरज नाही, बिल ऑफ सप्लायची गरज नाही, एकत्रितपणे इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय बनवला जाऊ शकतो. पण रिसिपियंट अनरजिस्टर्ड असणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. ॲडव्हान्स पेमेंट, ॲडव्हान्स घेतला तर मग रूल 50 प्रमाणे ऑन रिसिप्ट ऑफ ॲडव्हान्स पेमेंट विथ रिस्पेक्ट टू एनी सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस ऑर बोथ इश्यू अ रिसिप्ट वाउचर ऑर एनी अदर डॉक्युमेंट. ही माहिती असेल, ही माहिती भरली पाहिजे. अशा प्रकारचं ॲडव्हान्स रिसिप्ट हे टॅलीतलं आहे, हे बनलेलं आहे.
बनवणारा कोण आहे? नॅशनल ट्रेडर्स. ॲडव्हान्स घेतला, पार्टीचं नाव काय? वर्धमान एंटरप्राइजेस. आर्किटेक्ट सर्व्हिस दिली 23,600, मग 20,000 रुपये टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, बाकीचा GSTची अमाऊंट आहे. जर 18% GST ॲप्लिकेबल असेल तर जी अमाऊंट घेतली 23,600 ही काय होती? 118% होती. अशा प्रकारे काढायचं. एखादा व्यक्ती बोलतो अरे आम्ही GST घेतलाच नाही. तुम्ही 20,000 ॲडव्हान्स घेतला की नाही? तर ह्याच्यावरती ही अमाऊंट 118% समजून तुम्ही GST जमा करा, नाही सांगायचं. आणि जर तुला माहिती आहे भरायचं ॲडव्हान्स, तू GST वेगळा माग. तुला कामाला 20,000 पाहिजेत, तर मला ॲडव्हान्स दिल्यावर मला प्रोव्हिजन लागू होईल GSTची. आणखीन मला 3600 रुपये द्या, 3600 रुपये आणखीन द्या 20,000 वरती, तर 24,000 वापरायला मिळतील. पण त्याही तरतूद लागू होईल. ॲडव्हान्स घेतला GST भरायला लागेल. ॲडव्हान्स घेतला, ॲडव्हान्स पेमेंट घेतलं, दुसरी व्हाउचर बनवलं पण सप्लाय झालाच नाही, होणार पण नाही आहे, त्यामुळे टॅक्स इनवॉइस बनला नाही, बनणार पण नाही आहे, तर तो रिफंड व्हाउचर इश्यू करेल. कोणाला? रेसिपियंट. पैसे आले, डॉक्युमेंट बनलं, ॲडव्हान्स रिसिप्ट, पैसे परत गेले, डॉक्युमेंट बनले, रिफंड व्हाउचर, विषय संपला, ट्रान्झॅक्शन क्लोज. हे एकाच महिन्यात झालं तर GST1ला काही इफेक्ट दिसणार नाही. पैसे आले ना, गेले, भरले काही जाणार नाही रिबीमध्ये. पण एका महिन्यात ॲडव्हान्स घेतला आणि दुसऱ्या महिन्यामध्ये रिफंड केला तर मग त्याचा इफेक्ट दिसतो. रिफंड व्हाउचरमध्ये काय येईल? प्लस नेम, ॲड्रेस, जी गरजेची माहिती आहे ती त्यामध्ये येते, ती दिलेली आहे. रिफंड व्हाउचरचा फॉर्मॅट सॉफ्टवेअरमध्ये हे ऑटोमॅटिक होतं, काही करायला लागत नाही. सेटिंग केली, काही सगळे कंटेंट, जसं पार्टी बनवली, त्याचं नाव टाकलं, ॲड्रेस टाकला, GST नंबर टाकला. जर सर्व्हिस मी क्रिएट करतो, सर्व्हिसचा तिकडे सर्व्हिस अकाउंट कोड टाकतो, तेव्हा सगळी माहिती त्या सॉफ्टवेअरमध्ये अरेंज केली जाते. आता रिव्हर्स चार्जचा इनवॉइस किंवा पेमेंट व्हाउचर. एक 9(3) मधला रिव्हर्स चार्ज आहे, दुसरा 9(4) मधला रिव्हर्स चार्ज आहे ना. 9(4)चा कोणाला ॲप्लिकेबल आहे? बिल्डरला. तर या प्रकारे बिल्डरनी गुड्स घेतले कोणाकडनं? बिल्डर किंवा प्रमोटर याला म्हणतो, अनरजिस्टर्ड पर्सनकडनं. सिमेंट घेतलं तर 100% त्याला GST पे करायचं आहे. सिमेंट त्याने 100% रजिस्टर्ड पर्सनकडनंच घेतलं पाहिजे. कॅपिटल गुड्स रजिस्टर्ड पर्सनकडनंच घेतले पाहिजे आणि 80% इनपुट आणि इनपुट सर्व्हिसेस या परचेस केल्या पाहिजे रजिस्टर्ड डीलरकडनं. बाकी जो शॉर्टफॉल आहे, जर 70% त्यांनी परचेस केलं तर 10% शॉर्टफॉल झाला, तर याच्यावर त्याला GST पे करायचं आहे 18%. 18%च. आणि सिमेंट 28%च. आणि कॅपिटल गुड्स ज्याप्रमाणे परचेस केले रेट 12% ॲप्लिकेबल आहे, 18-28 आहे, तेवढा GST त्याला भरायला लागेल रिव्हर्स चार्ज. तर मग हा जो अमाऊंट, ही अमाऊंट जी भरायची आहे, याचा जो इनवॉइस आहे किंवा जे पेमेंट केलं त्याप्रमाणे सेल्फ इनवॉइस बनवायला लागतो की परचेस केलं कोणाकडनं? अनरजिस्टर्ड पर्सनकडनं. टॅक्स दिलेला नाही आहे, टॅक्स द्यायचा आहे आयदर 9(3) किंवा 9(4). तर ट्रान्सपोर्टेशन चार्जेस आहेत, हे 9(3) मध्ये लागू आहे. नोटिफाईड सर्व्हिस आहे, अमाऊंट आहे 50,000, हे दिले ट्रान्सपोर्टरला, GST अकाउंट बनणार रिसिपियंट. ओके. मग इथे खाली अमाऊंट ऑफ टॅक्स सब्जेक्ट टू रिव्हर्स चार्ज, म्हणजे हे रिसिपियंट ऑफ सर्व्हिस, सप्लायर सर्व्हिस जो आहे तो हा टॅक्स देईल. सप्लायरने इश्यू केलेला इनवॉइस नाही आहे. ओके, आलं लक्षात? तर याप्रमाणे हे येईल. (31)(3)A मध्ये काय होतं? रिव्हर्स इनवॉइस. बी मध्ये काय होतं? 200 रुपयाचा बिल ऑफ सप्लाय, मग त्याचा 200 रुपयाचा प्रोव्हिजो, रिसीट व्हाउचर, रिफंड व्हाउचर आणि हे सेल्फ इनवॉइस आणि पेमेंट व्हाउचर. इनवॉइस इश्यू केला तर ह्याच्यामध्ये
टॅक्सेबल व्हॅल्यू चुकू शकते एक, टॅक्स पेएबल चुकू शकतो, गुड्स परत आले, किंवा सर्व्हिस जर का प्रॉपर दिली नाही म्हणून पैसे कापले जातात. ओके, सप्लायची व्हॅल्यू जर का मी 1 लाख दिली आणि मी काम केलंय ते काय बरोबर केलं नाही म्हणून माझे काय पैसे कापले आणि सांगितलं तुम्हाला 90,000च देऊ, 10,000 रुपये कमी. मग 10,000 व्हॅल्यू कमी झाली कारण की त्या दर्जाची सर्व्हिस नाही दिली, 10,000 कट झाले. तर मग अशा प्रकारे व्हॅल्यू कमी झाली, टॅक्सेबल व्हॅल्यू कमी झाली. टॅक्स पेएबल वेन वन ऑर मोर टॅक्स इनवॉइस. पूर्वी काय होतं, इनवॉइस ज्यावेळेस अपलोड व्हायचा त्यावेळेस तिकडे ओरिजिनल इनवॉइस नंबर टाकायला लागायचा. बघा हे शब्द असे काय आले, वन ऑर मोर टॅक्स इनवॉइस. पहिले कसं होतं की पोर्टलला ज्यावेळेस इनवॉइस नंबर दिला मी की 119, ओके, आणि जर ह्याच्या अगेन्स्ट क्रेडिट नोट जर बनली तर क्रेडिट नोट नंबर आहे माझा CN018. तर मला इथे टाकायला लागायचं की ओरिजिनल इनवॉइस नंबर काय, मी टाकायचो 119. या इनवॉइसच्या अगेन्स्ट ही क्रेडिट नोट आहे. आता व्हायचं काय ॲक्च्युली मार्केटला होतं काय, मी जेव्हा हा इनवॉइस इश्यू केला 119 त्यामध्ये मला 500 सोप सप्लाय करायचे होते. आता 500 सोप म्हणजे 500 काय हे हिरे नाही आहेत की जे 500 आहेत तिने मोजले जातील. उचलले टाकले इकडे 10 ऑर्डर करायचे आहेत, हे 496 गेले. मी डीमार्टला पाठवले, ते बोले 496 आहे. मग ते काय करायचं, इमिजिएटली याचं आम्हाला एवढे गुड्स कमी मिळाले म्हणून डेबिट नोट लगेच रेकॉर्ड करतात. डेबिट नोट रेकॉर्ड केलं. आता ह्यातले जेवढे पाठवले ह्यातले 100 परत आले, रिटर्न केले त्यांनी. 100 रिटर्न केले, डेबिट नोट बनली, परत बनली. म्हणजे एका इनवॉइसच्या अगेन्स्ट 2 डेबिट नोट बनवू शकतात. कधी कधी काय होतं इथे याच्यामध्ये रेट पण चुकला होता की पर सोप रेट 26 रुपीज लावला होता, तो 25 रुपीज 30 पैसे हा रेट कोट करायचा होता. मग व्हॅल्यू वाढली. म्हणजे नॉर्मली असं होतं की एका इनवॉइसच्या अगेन्स्ट 1, 2, 3 कपडे कोण सप्लाय करत, कपड्याचा रंग उडाला तर ते मग बाहेर परत करेल आणि ट्रेडर मॅन्युफॅक्चरला डिस्ट्रीब्युटरला परत करेल. म्हणजे केव्हा केव्हा गुड्स गेलेत, विकले गेले, ते परत आले डिफेक्टिव्ह म्हणून परत आले, परत डेबिट नोट बनते. म्हणजे एका इनवॉइसच्या अगेन्स्ट किती डेबिट नोट बनतील काही सांगू शकत नाही ना. मी एक गिझर घेतला, त्याला 2 वर्ष वॉरंटी आहे. तो कधी जर का बंद झाला 2 वर्षामध्ये तर तो परत घेणार आणि ते नवीन कंपनी तुम्हाला देणार. 2 वर्षामध्ये कधी बंद पडू शकतो, तर 23व्या महिन्यात बंद पडला तरी पण जाईल. आपला CFL बल्ब असतो, वॉरंटी 1 वर्ष 2 वर्ष, बंद पडला ट्यूबला, कधी परत होईल. अशा केसमध्ये एका इनवॉइसच्या अगेन्स्ट डेबिट नोट किती बनतील, ओरिजिनल इनवॉइस नंबर द्या की तुम्ही हे परचेस कधी केलं होतं. पोर्टलवरती नियमानुसार 1 इनवॉइस 1 डेबिट नोट, पण असं मार्केटला होत नाही. मग इथे त्याप्रमाणे जीएसटी काउन्सिलमध्ये हा विषय गेला व्यापाऱ्यांकडनं की तुम्ही हा काउन्सिलमध्ये विषय मांडा. अनेक राज्यांमधनं आला व्यापारी संघटनांकडनं की आम्हाला एका इनवॉइसच्या अगेन्स्ट एकच टाकायचं आहे. तर हे काय होत नाही आमच्या बाबतीत, आणि तिथे आम्हाला कंपल्सरी रिटर्न करताना आमचा व्यक्ती सांगतो रिटर्न करणारा की हे असं करायला पाहिजे. असं आम्ही अगोदरही करत नव्हतो, आताही करत नाही, होत नाही असं. त्यामुळे वेन वन ऑर मोर टॅक्स इनवॉइस हॅव बीन इश्यूड, एक किंवा अनेक इनवॉइस आहेत, ओके, एक किंवा अनेक इनवॉइस आहेत. एक ही केस होते. दुसरी केस काय होते की माझा इनवॉइस नंबर 158 आहे,
इनवॉइस नंबर 256 आहे, इनवॉइस नंबर 302 आहे. जे काय महिन्याभरात मी इनवॉइस बनवले छोटे छोटे असे प्रकारचे काय डिफरन्स किंवा 4 सोप कमी आले. मग ते लोक काय करतात, या 3 इनवॉइसच्या अगेन्स्ट टोटली मला महिन्याभरामध्ये मग 16 सोप कमी आले. मी इथे 500 पाठवले, इकडे 800 पाठवले, इकडे 650 पाठवले, टोटल तिन्ही मिळून 16 कमी आले. एकच डेबिट नोट बनवून पाठवून दिलं. म्हणजे इनवॉइस 3 होते पण डेबिट नोट एकच बनली, असंही होतं. या दोन्ही केस प्रमाणे प्रत्येकाला जे सोयीस्कर वाटतं त्याप्रमाणे ते त्यांचं टॅक्स प्रॉपर भरतात ना. टॅक्स चोरीचं काय नाही. आणि तुम्ही जीएसटी का आणला, इज ऑफ डुईंग बिझनेस, ही तरतूद चेंज करा. मग त्यांनी काय केलं, अमेंडमेंट केली आणि अमेंडमेंट होऊन याप्रमाणे आलंय. वेन 1 or more टॅक्स इनवॉइस हॅव बीन इश्यूड फॉर सप्लाय ऑफ एनी गुड सर्व्हिस ऑर बोथ अँड द टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे केव्हा दर महिन्याला रेट बदलू शकतो किंवा किती क्वांटिटी आहे काय आहे रेट मध्ये चेंज आहे, किंवा टॅक्स चार्ज, टॅक्स 18 होता 12 लावला, 12 होता 18 लावला, इन दॅट इनवॉइस फाउंड टू एक्सीड, जास्त आहे म्हणजे इकडे व्हॅल्यू जास्त आहे आणि टॅक्स लावला 18 लावायचा तर 12. वेअर द गुड्स सप्लाइड आर रिटर्न, गुड्स परत आले किंवा सर्व्हिस ॲज पर टर्म नव्हती म्हणून व्हॅल्यू कमी केली. द रजिस्टर्ड पर्सन हू हॅज सप्लाइड सच गुड्स ऑर सर्व्हिस आर बोथ मे इश्यू द रिसिपियंट 1 or more क्रेडिट नोट. कळला अर्थ 1 or moreचा, फॉर सप्लाईज मेड इन अ फायनान्शियल इयर कंटेनिंग सच पर्टिक्युलर ॲज मे बी प्रिस्क्राइब. मग तो कशा प्रकारे जसा टॅक्स इनवॉइस बनतो, कारण काय टॅक्सेबल व्हॅल्यू जास्त आहे, टॅक्स चार्ज जास्त आहे, गुड्स परत आले, सर्व्हिस ॲज पर टर्म नाही आहे, तर रजिस्टर्ड पर्सन रजिस्टर्ड सप्लायर ऑफ गुड सर्व्हिसेस ऑर बोथ मे इश्यू 1 or more टॅक्स इनवॉइस. तुम्हाला तुमच्याप्रमाणे काय करा, टॅक्स इनवॉइसच्या अगेन्स्ट काय बनवा, क्रेडिट नोट इश्यू करा. म्हणजे जर का पहिले सप्लाय झालाय आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू टॅक्स रेट मध्ये बदल करायचा आहे किंवा गुड्स परत आले, हे गुड्स पहिले मी सप्लाय केले 1 लाखाचा, परत आले 10,000चे, तर 10,000ने व्हॅल्यू कमी व्हायला पाहिजे, कारण सप्लाय माझा पहिले 1 लाखाचा होणार होता, गुड्स परत आल्यामुळे फायनल सप्लाय 90,000चा असेल. मग 10,000 10,000 जे काय मला मायनस करून हवेत त्याच्याकरता सप्लिमेंटरी इनवॉइस म्हणून काय बनेल, क्रेडिट नोट. डेबिट नोटनी व्हॅल्यू वाढते, क्रेडिट नोटनी व्हॅल्यू कमी होते. सप्लायर पॉईंट ऑफ व्ह्यू, सप्लायरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, सप्लायरची जर व्हॅल्यू वाढली तर सप्लायर इश्यू करेल डेबिट नोट, आणि सप्लायरची व्हॅल्यू जर का कमी होणार असेल तर डेबिट नोट. आता तुम्ही पुढे जाऊन जसं बघितलं क्रेडिट नोट, तसं पुढे बघाल की 34(3) मध्ये वेअर 1 or more टॅक्स इनवॉइस हॅव बीन इश्यूड फॉर सप्लाय ऑफ गुड सर्व्हिस ऑर बोथ आणि टॅक्सेबल व्हॅल्यू टॅक्स चार्ज इन दॅट इनवॉइस इज फाउंड टू लेस, कमी दिली व्हॅल्यू जास्त द्यायला पाहिजे होती, रेट वाढलाय. टॅक्सेबल व्हॅल्यू टॅक्स पेबल, पहिले मोबाईल 12% मिळायचा, मग तो 18% रेट झाला, यांना माहितीच नाही, यांनी कमी घेतला, मग वाढून द्यायचा टॅक्स रेट. तसंच रजिस्टर्ड पर्सन हू हॅज सप्लाइड सच गुड सर्व्हिसेस बोथ शॅल इश्यू 1 or more डेबिट नोट, व्हॅल्यू वाढून दाखव. सप्लायरला व्हॅल्यू कमी करायची तर क्रेडिट नोट. आता व्हॅल्यू कमी करायची आहे, एनी रजिस्टर्ड पर्सन हू इश्यूज अ क्रेडिट नोट इन रिलेशन टू अ सप्लाय ऑफ गुड्स or सर्व्हिसेस बोथ, the details of such credit note in the return for the month during which such credit note has been issued but not later than. मी क्रेडिट नोट बनवली आहे, काय म्हटलं की इश्यूड म्हणजे काय झालं, क्रेडिट नोट इश्यू केली, इश्यूड 30 नोव्हेंबर नंतर 23-24 संपलाय, ओके, आणि त्या पिरियडमध्ये क्रेडिट नोट बनवून झाली आहे. जर बनवले समजा फेब्रुवारी 24 मध्ये, तर मी 30 नोव्हेंबर 2024 नंतर ती क्रेडिट नोट डिक्लेअर करू शकत नाही जीएसटी सर्व्हरमध्ये. विचेवर अर्लियर काय,
जर मी GSTR 9 फाईल केला 30 नोव्हेंबरच्या अगोदर, तर मग क्रेडिट नोट जाऊ शकत नाही. GSTR 9 मी फाईल करतो 30 नोव्हेंबर नंतर, तर 30 नोव्हेंबर मी GSTR 9 फाईल करीन 30 नोव्हेंबरच्या आत, तर मग ती डेट, त्या डेट नंतर क्रेडिट नोट दाखवू शकत नाही GSTR 1 मध्ये. आता एक लक्षात घ्या, टाइम लिमिट आपण काय बघितलं आहे, टाइम लिमिट. मी काय विचारतोय लक्षात घ्या. टाइम लिमिट टॅक्स इनवॉइसला ॲप्लिकेबल आहे. गुड्सच्या केसमध्ये सप्लाय होतोय, इनवॉइस बनवा. सर्व्हिसच्या केसमध्ये 30 दिवस, अपवाद 45 दिवस, बँक इन्शुरन्स हे नाही. तसं क्रेडिट नोट किंवा डेबिट नोट कधी बनवायची याचा टाइम लिमिट आहे का? आतापर्यंत जेवढं वाचलं आपण, जेवढं बघितलं, 30 नोव्हेंबर काय दिलंय, इश्यू केलंय, बनवलंय, तर ते अपलोड केलं पाहिजे नेक्स्ट इयरच्या 30 नोव्हेंबरपर्यंत. पण डेबिट क्रेडिट नोट कधी बनवली पाहिजे याचं काय टाइम लिमिट आहे का, असू शकतं का? व्हॅल्यू कमी झाली ते बनवा, पण या वेळेच्या आत बनवा असं काय दिलेलं नाही. लक्षात बघा, तुम्हाला जर का 3 वर्ष वॉरंटी एखाद्या वस्तूची, त्यात ती वस्तू खराब झाली, कंपनी म्हणते खराब झाली, बंद पडली, तुम्हाला दुसरी देऊ, ती परत करा, रिटर्न करा. हे कोण करतं? ट्रेडर करतं. मग ट्रेडर कोणाला पाठवेल? डिस्ट्रीब्युटरला. तो कोणाला पाठवेल? मॅन्युफॅक्चरला. मॅन्युफॅक्चरने गुड्स बनवले कधी? 3 वर्षापूर्वी. ते गुड्स परत होतात कधी? कसं करणार? जेव्हा ती घटना घडेल, रिटर्न तेव्हाच होईल ना ते गुड्स. असं आहे ना. टाइम लिमिट असू शकत नाही ना या केसमध्ये. आणि जर ते डिफेक्टिव्ह झाले तर त्यानंतर तुम्ही 8 दिवसात पाठवा असं काय करण्यात पॉईंट पण नाही काय. काय आता रस्ता बनवला, आता कुठल्या प्रकारचं काम होतं ना, तर समजा एक GNPTने एक कॉन्ट्रॅक्ट दिलं, तर ते काय करतात, समजा कॉन्ट्रॅक्ट त्यांचं थोडी तुम्ही माहिती घ्यावी की 5 करोडचं कॉन्ट्रॅक्ट असेल, तर ते 6 महिन्याकरता त्यांच्याकडनं समजा 50 लाख रुपये हे राखून ठेवतात. 50 तेव्हा पेमेंट नाही करत. हे पेमेंट तुम्हाला 6 महिन्याने मिळेल. मुख्य कॉन्ट्रॅक्टर असतो, तू काय करतो, तो जो सब कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्यावर पैसे रोखतो. असे त्याला एक नाव आहे रिटेन्शन मनी. हे रिटर्न करून घेऊ आम्ही कधीपर्यंत, जोपर्यंत हा कालावधी पूर्ण होत नाही. या कालावधीमध्ये जर त्या कामामध्ये काही खराबी झाली तर ह्यातली हे पैसे कापून घेणार ते. पाऊस पडला, रस्त्यावर खड्डे पडले, तेवढे पैसे कापून घ्यायचे. जे काय काम केलंय ठराविक काळामध्ये जर त्यात काय डिफेक्ट निर्माण झाला तर या 50 लाखामधनं काही अमाऊंट कापून घेतील. समजा 5 लाख कापून घेतलं, 5 लाख, मग 6 महिने 45 लाख परत करतील. सगळं काम नाही बिघडलं, पण कामातला काही भाग जर बिघडला तर या 50 लाखामध्ये काही अमाऊंट कापून घेतली जाईल. आलं लक्षात. ह्या केसमध्ये तुम्ही काय करणार, त्यांनी सर्व्हिस दिली ना, आता ही सर्व्हिसच आहे ना, वर्क कॉन्ट्रॅक्ट आहे, वर्क कॉन्ट्रॅक्ट केलं त्यांनी, त्यात गुड्स पण लागले, लेबर पण लागले, एक्सपर्टाईज नॉलेज लागलं, सगळं लागलं, वर्क कॉन्ट्रॅक्ट केलं. पण जर एक त्याचा लाईफ आहे, त्या लाईफच्या आतमध्ये जर मेजर डिफेक्ट झाला तर मग काय होईल, जी राखून ठेवलेली अमाऊंट आहे त्यातनं काय अमाऊंट कापली जाईल. जर कापली जाईल त्याला GST भरलाय, मग हे क्रेडिट नोट बनवणार, मग तेवढा दुसऱ्या दाखवल्यानंतर काय होईल, तेवढं टॅक्सची अमाऊंट कमी होईल. तरतूद करण्याचा उद्देशच तो आहे ना, की जर सप्लायची व्हॅल्यू कुठल्याही प्रकारे कमी झाली, जेवढा सप्लाय झालाय तेवढा टॅक्स देणं आहे सप्लायर, आणि जो सप्लाय व्हॅल्यू कमी झाली तो दाखवण्याकरता काय क्रेडिट नोट आहे. एकदा इश्यू झाली क्रेडिट नोट त्या डेटला, तर त्या महिन्यात ती तिसरं वनला दाखवायची. ते वर्ष संपलं तर पुढच्या वर्षीच्या 30 नोव्हेंबर नंतर दाखवले जाऊ शकत नाही.
व्हॅल्यू वाढली तर एनी रजिस्टर्ड पर्सन हू इश्यू द डेबिट नोट इन रिलेशन टू अ सप्लाय ऑफ गुड्स, व्हॅल्यू वाढली तर डिक्लेअर करा रिटर्नमध्ये. फॉर द मंथ ड्युरिंग विच सच डेबिट नोट हॅज बीन इश्यूड अँड द टॅक्स लायबिलिटी शॅल बी ॲडजस्टेड इन सच मॅनर. आता डेबिट नोट जर इश्यू केली फॉर द पर्पज ऑफ दिस ॲक्ट द एक्सप्रेशन डेबिट नोट शॅल इन्क्लूड अ सप्लिमेंटरी इन्व्हॉइस. आता हे जी डेबिट नोट जर इश्यू केली ह्याला काय पिरियड असू शकतो 30 नोव्हेंबर वगैरे काय. सप्लायर जर व्हॅल्यू वाढली म्हणून डेबिट नोट टाकणार आहे तर गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू वाढणार आहे. जर उशिरा टॅक्स भरला तर मग इंटरेस्ट सगळं भरायला लागेल. वेळेत भरला विदाउट इंटरेस्ट भरायचा आहे. याचप्रमाणे काम होईल. जो टॅक्स जेव्हा मी देणं जातो ॲज अ टॅक्स पेअर आणि जर तुम्ही उशिरा दिला तर मला इंटरेस्टची प्रोव्हिजन लागू होईल. एकतीस घेतला 34 घेतला याच्यामध्ये 2 सेक्शन आहेत 32 ते 33. अ पर्सन who is not a registered person shall not collect in respect of any supply of goods, services or both any amount by way of tax. अधिकारच नाही आहे कुठल्याही, म्हणजे जर हे दिलंय याचा अर्थ काय, जर एखाद्या अनरजिस्टर्ड पर्सननी जर कुठल्याही प्रकारचा टॅक्स कलेक्ट केला तर ते बेकायदेशीर आहे. बेकायदेशीर कृत्य केल्यावरती जी काय कारवाई होते ती त्याच्यावरती होईल, फ्रॉड आहे. तसंच नो रजिस्टर्ड पर्सन शॅल कलेक्ट टॅक्स एक्सेप्ट, काय म्हटलंय अपवाद काय की रजिस्टर्ड पर्सन जो असतो तो अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ धिस ॲक्ट ऑर द रूल्स मेड देअर अंडर टॅक्स कलेक्ट करेल. म्हणजे जर का मला ऑब्लिगेशन आहे सप्लाय करताय गुड्सचा करताय इनवॉइस बनवा, नोटिफाईड टॅक्स रेट 12% आहे तर 12% टॅक्स कलेक्ट करा. जर 18% टॅक्स कलेक्ट केला तर हे काय झालं, अनऑथराइज्ड कलेक्शन ऑफ टॅक्स आहे. आणि समजा असं झालं की मी टॅक्स कलेक्ट करतोय 18% आणि गव्हर्नमेंटनी रेट रिवाईज केला आणि 12% टॅक्स केला, मला माहीत नाही, मी घेतोय 18%च. जोपर्यंत नवीन माल मागवत नाही तोपर्यंत कळत नाही ट्रेडरला अरे 18% रेट झाला आहे, हा आपला 18 घ्यायचा पहिले 18च घेतोय आणि जो रिसिपियंट आहे तो अनरजिस्टर्ड पर्सन आहे. जर रजिस्टर्ड पर्सन असेल तर हा 18 लावेल, तो ITC 18चा घेईल, गव्हर्नमेंटला योग्य टॅक्स मिळाला. पण एखादा व्यक्ती 18% कलेक्ट करतो आणि जमा 18% करतो. आता कलेक्ट तर केला आणि 18 भरला पण मला माहीत नाही मी भरला, तर अशा केसमध्ये काय होईल, अशा केसमध्ये म्हणजे जर का जसं कलेक्ट करणं अनऑथराइज आहे तसं गव्हर्नमेंटला जर का नोटिफाय केलं रेट तर गव्हर्नमेंट 12च्या ऐवजी 18 कलेक्ट करून भरले जरी तरी ठेवू शकता का ती अमाऊंट. प्रश्न कळला माझा. मी 12% कलेक्ट करायला पाहिजे, मी सप्लायर आहे, मी 18% कलेक्ट केले आणि ते B2C वाल्याकडनं कलेक्ट केले. B2B कडे कसं होईल, तो ITC घेईल म्हणजे गव्हर्नमेंटला योग्य टॅक्स मिळाला कारण त्याने ITC पण क्लेम केला. पण B2Cच्या केसमध्ये 6% एक्स्ट्रा अमाऊंट कलेक्ट केली गेली कोणाकडनं, हां कस्टमरकडनं. आता ह्या केसमध्ये कंझ्युमर वेलफेअर फंड सेक्शन 57 आहे आणि युटिलायझेशन ऑफ फंड हा एक कन्सेप्ट आहे. म्हणजे कंझ्युमरकडनं पैसे घेतले तर गव्हर्नमेंट काय करेल, ती जी एक्स्ट्रा अमाऊंट कलेक्ट केली आहे ती कंझ्युमर वेलफेअर फंडमध्ये जमा करेल. जर ज्याच्याकडनं घेतलेत तो जर सापडला तर त्याला रिफंड मिळेल. रिफंड केव्हा मिळतो की एक्स्ट्रा टॅक्स कलेक्ट केला आहे तर ज्याच्या पॉकेटमधनं तो टॅक्स गेला आहे, बर्डन ज्याच्यावरती आहे. पण जर का ज्याच्यावरती बर्डन आहे तो सापडत नाही आहे तर गव्हर्नमेंट असा एक्साईज टॅक्स ठेवू शकत नाही, तो डेव्हलपमेंट करता वापरू शकत नाही, तो टॅक्स जमा होईल कंझ्युमर वेलफेअर फंडमध्ये. आणि तो कशा प्रकारे वापरायचा हे सेक्शन 58 मध्ये आहे. आता दुसरा पुढचा प्रश्न असा आहे माझा की मला कळलं की 12%चा रेट 18% झाला आहे आणि मी 12% जमा करतो गव्हर्नमेंटकडे पण मागतो 18%.
मध्ये आहे ना गोकुळ दूध 54 रुपये होतं, हे 56 झालं होतं आणि परत 54 झालं. दूधवाला आहे तो 56 रुपयेच घ्यायचा. 54 झाले. 56 का तू 56 पहिले झाले होते, आता 54 झाले, 54 घे. काय बोलला मला, आम्ही दूध घेतो, रेग्युलर ठेवतो, आम्हाला लाईट बिल येतं. सकाळी या 54, संध्याकाळी या 56. म्हटलं ठीक आहे. सकाळी गेलो 56च घेतले. मी बोललो सकाळी आलो, आता 10 वाजता नाही, म्हणतो 8 वाजता या. ही काय पद्धत. आता हे 2 रुपये एक्स्ट्रा घेतोय. लोकांना माहित नाही 56 ते 54 होतील असं रेअरली होतं ना, पण झालं असं. आता जे लोक टॅक्स देतात 12%, 18% टॅक्स देत आहेत, त्या 18चा 12 झालाय, हा घेतो त्या 18. त्याला काय माहिती नाही, आले बरोबर बिल. पण मला ह्याला माहिती आहे की जमा करायचे 12%, जमा करतोय 12%, कलेक्ट करतोय 18%, 6% एक्स्ट्रा कलेक्ट केले. काय करणार. हे त्यांनी जमा केले, आयदर मुद्दामून जमा केले किंवा चुकून जमा केले. आता असं तर होणार नाही. 18 जर जमा करतोय ते 12 भरले पाहिजे ना त्यांनी, 18 भरले पाहिजे ना. 12 भरतो म्हणजे काय. याच्यावरती काय करणार, या केसमध्ये काय करणार. टॅक्स कलेक्टेड बट नॉट पेड टू गव्हर्नमेंट. टॅक्स कलेक्टेड बट नॉट पेड टू गव्हर्नमेंट. इथे झालंय मी 12 कलेक्ट करायला पाहिजे, 18 कलेक्ट करून 18 भरले, कलेक्ट करून भरले. पण जर का मी 18 कलेक्ट करून 12च भरतोय, टॅक्स कलेक्टेड बट नॉट पेड टू गव्हर्नमेंट. लक्षात. आता याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे 11 सेक्शन आहेत. ओके. मी त्याच्याकडनं वसुली मी घेईन आणखी, तेव्हा सांगितलं तुम्हाला. फक्त लक्षात घ्या एवढं, त्याच्याकडनं ती वसुली व्हायला पाहिजे, त्यांनी ते जमा केले पाहिजे, त्याकरता हा सेक्शन आहे. आणि मग त्यानंतर पुढे द पर्सन हू हॅज बॉर्न द इन्सिडन्स ऑफ द अमाऊंट मे अप्लाय फॉर रिफंड. मी कलेक्ट केला आहे, मला गव्हर्नमेंटला द्यायला लागेल, आणि ज्याच्याकडनं कलेक्ट केला आहे तो रिफंड मागू शकतो. आणि जर का वेअर सच सरप्लस इज लेफ्ट आफ्टर ॲडजस्टमेंट मे रिफंड ऑफ द सेम इन अकॉर्डिंग विथ द प्रोविजन ऑफ सेक्शन 54. आणि इथे बघा, क्रेडिटेड टू द फंड, आयदर बी क्रेडिटेड टू द फंड किंवा रिफंडेड टू द पर्सन हू बॉर्न द इन्सिडन्स. आयदर तो कंझ्युमर फंडला जाईल, पण जर एखाद्याने कलेक्ट केला, मी कलेक्ट तर केला, 12 भरला ना मी, तू कलेक्ट का केला. तुला कलेक्ट करायचा अधिकार नाहीये, पुढे अधिकार नाहीये. सेक्शन 32 काय सांगतो, प्रोहिबिशन ऑफ अनऑथराइज कलेक्शन ऑफ टॅक्स. अशा प्रकारे टॅक्स कलेक्ट करणं हे बेकायदेशीर आहे. तुम्हाला अधिकृत कशा प्रकारे केलेत, जीएसटी नंबर देऊन की प्रॉपर रेटनी टॅक्स कलेक्ट करा, तरतुदीप्रमाणे टॅक्स कलेक्ट करा. तुम्ही काय दिलंय, नो रजिस्टर्ड पर्सन शॅल कलेक्ट टॅक्स एक्सेप्ट इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ दिस. प्रोविजन केले, तरतूद केले, नियम बनवलेत, तरतुदीप्रमाणे नियमाप्रमाणे टॅक्स कलेक्ट करायचा आहे, त्याप्रमाणे भरायचा आहे. जर का कलेक्ट केला तर तो भरला पाहिजे, आणि जर भरला तर मग ज्यांनी इन्सिडन्स त्याच्यावरती आहे, ज्याच्याकडे पॉकेटमधून गेला आहे, तो टॅक्स रिफंड तो घेईल. आणि जर तो ट्रेसेबल नसेल तर कंझ्युमर वेलफेअर फंडला तो टॅक्स जाईल. Section 33. Notwithstanding anything contained in this act or any other law for the time being in force, where any supply is made for consideration, every person who is liable to pay tax for such supply shall prominently indicate in all documents relating to assessment, tax invoice, and other like document the amount of tax which shall form part of the price at which such supply is made. जिकडे जिकडे टॅक्स देणं आहे, पण बघितलं सेल्फ इन्व्हेस्ट पण केलाय. सेल्फ इन्व्हेस्ट का केलाय, टॅक्स देणं हे रेकॉर्ड झालं पाहिजे. तुम्ही ऑडिटला गेलात, जे ट्रान्झॅक्शन आहे त्या संदर्भामध्ये काय टॅक्स जर निर्माण होत असेल तर त्याचा संबंधित डॉक्युमेंट तुम्हाला बघायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही सेक्शन बघाल इनपुट टॅक्स क्रेडिटचा, त्यात पण हे दिलं आहे की डॉक्युमेंट कुठलं आहे त्या बेसिसवरती त्याला ITC घ्यायचं. सप्लायरचं काम काय,
किंवा गव्हर्नमेंटचं काम काय, जर इम्पोर्ट केलं एखाद्याने तर कस्टममध्ये कस्टम ड्युटी लागते आणि IGST लागतो. या IGST सर इथे काय होतं, क्रेडिट मिळतं, इनपुट टॅक्स क्रेडिट, पण त्याचं शिपिंग बिल पाहिजे. ITचं क्रेडिट मिळतं पण डॉक्युमेंट पाहिजे IITचं. टॅक्स इनवॉइस, डेबिट नोट आणि सेल्फ इनवॉइस 5 डॉक्युमेंट आहेत. IITचं डॉक्युमेंट, टॅक्स इनवॉइस, व्हॅल्यू वाढली तर सप्लायर काय देईल, डेबिट नोट, आणि RCM मध्ये मी टॅक्स भरला तर मला त्याचं क्रेडिट मिळतं, त्याचा काय असेल, सेल्फ इनवॉइस. हे डॉक्युमेंट आहे. हे 5 डॉक्युमेंट पाहिजेत. या बेसिसवरतीच काय मिळतं, इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतं. म्हणून इकडे दिलं आहे की अमाऊंट ऑफ टॅक्स टू बी इंटिग्रेटेड इन टॅक्स इनवॉइस अँड अदर डॉक्युमेंट. हे गरजेचं आहे, टॅक्स इनवॉइस दाखवणं गरजेचं आहे. आणि प्रॉपर कशा प्रकारे कायदेशीर टॅक्स कलेक्ट करायचा आहे, या 2 गोष्टी ज्या आवर्जून गरजेच्या आहेत त्या सेक्शन 32 आणि 33 मध्ये दिलेल्या आहेत. जे बघितलं त्याचे हे एक तुम्हाला रिवाइज व्हायला सोपं पडावं म्हणून हे दिलेलं आहे. अकाउंट रेकॉर्ड्स याचाच ठेवला जाणार आहे, हे लक्षात. काय परचेस केलं, आता जर मी काय परचेस करत असेल, हा टॉपिक मी उद्याच्या क्लासला घ्या रे, फक्त एक मला बॅकग्राऊंड देतो. ही बॅलन्स शीट आहे तुम्हाला. या बॅलन्स शीटला हे जे ड्युटीज अँड टॅक्सेस आहे इथे तर काहीच नाही आहे. आता हे मी 31 मेला काय केलं, तुम्हाला मी बॅलन्स शीट दाखवतोय, ही 31 मे पर्यंत दाखवतोय. तर मी 30 मे डेट दिली इकडे. तर इथे काय होईल, अशा प्रकारे व्हॅल्यू दिसेल. आणि ह्याला जर मी एंटर केलं तर बघा इकडे मी जे सेल केलं आहे ना, इनवॉइस जेव्हा बनवतो आणि त्यात टॅक्स टाकतो त्याला मी नाव दिलं आहे CGST आणि HGST, याप्रमाणे रेट दिसते. आणि परचेज जेव्हा मी करतो त्यावेळेस मी त्याला या प्रकारे व्हॅल्यू दिलेली आहे. आता इथे डेबिट क्रेडिट दिसते तुम्हाला, डेबिट क्रेडिट. आता जो टॅक्स देणं आहे बॅलन्स शीटला, जो टॅक्स देणं आहे तो दिसतो क्रेडिटला, आणि परचेस केलं आहे या परचेसच्या व्हॅल्यू आहेत या दिसतात डेबिटला. म्हणजे इथे तर तुम्ही बघाल तर 7,223.70 एवढा टॅक्स कलेक्ट केला आहे तो भरायचा आहे, आणि 3,904.70 हा काय परचेस केला आहे त्यावर दिलेला टॅक्स. आता मी काय करतो, हे सगळं माझं आलं इकडे. तर मग त्यानंतर 31 मेला मी याची लायबिलिटी जी आहे ती CGSTची किती आहे ही वेगळी अशा प्रकारे त्याची एंट्री करून घेतो. इथे आणते HGST हा पे करून झाला आहे त्यामुळे काय दिसत नाही. आणि इकडे याचं जे इनपुट टॅक्स क्रेडिट आहे CGST क्रेडिट लेजर, आता इथे बघा खाली यात काय राहणार नाही, आणि जी लायबिलिटी भरायची आहे ती याच्या खाली आहे. आणि पुढे जाऊन क्रेडिट किती आहे हे मी शिफ्ट करतो कुठे, असेटला, असेट साईड. हे जर मी प्रॉपर केलं दर महिन्याला तर ते प्रॉपर अकाउंटिंगमध्ये चेक करतात. हे कोण करत नाही, हे कोण करत नाही, या प्रकारे सगळे लोक करत नाही.
हा लोक करत का लोक नाही करत, कारण की हा डेटा जो आहे हा पाठवला जातो रिटर्न फाईल करणारे वेगळे आहे त्यांच्याकडे, ते त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये काम करतात. या सॉफ्टवेअरमध्ये काही चेंजेस ते करत नाही. त्यांनी किती ITC घेतला, किती क्रेडिट ब्लॉक होतं ते घेतलं नाही, किती ITC इलिजिबल नव्हता तो घेतला नाही, हे इथे अकाउंटिंग करणाऱ्या व्यक्तीला काय कळत नाही. काय वर्किंग वर ते करत असतील ते ह्याला पाठवत नाही, पाठवलं तर ह्याला कळत नाही. कारण नॉर्मली जे लोक काम करतात डेटा एंट्री ऑपरेटर असतात, बिलं बनवा, परचेसच्या एंट्र्या करा, सेलच्या एंट्र्या करा, बँकेच्या एंट्र्या करा, एवढं काम ज्याला येतं. म्हणजे मला असं माहिती आहे की जे ड्रायव्हर असतात ना ते बसलेले असतात, बिल बनवतोय, तर तो बिल बनवला नाही आला तर ड्रायव्हरला बघून बघून कळतं. आता मोबाईल वापरणाऱ्या माणसाला एवढं तर कळू शकतं, अरे असं इथे क्लिक करायची, हे काढायचं आणि असं भरायचं, इथे टाकलं का होतं काम. ही परचेस ऑर्डर समोर काढली आहे, बिल बनवत आहेत, हे कोणी करू शकतो. ह्यात काय फार मोठं फार वरच्या साहेबांची बुद्धिमत्ता पाहिजे असं काम नाही, हे कोणी करतं. मग अशी माणसं जी आहेत ती कामं करतात. परचेस सेल टाकलं, बँकेच्या एंट्री केल्या, एवढं काम करण्याचं काम यांच्याकडे असतं. यांना टॅक्सबद्दल काही माहीत नसतं. तो डेटा आहे हा पाठवायचा CA कडे, ते लोक काय करतील त्याप्रमाणे करतील. त्यामुळे पहिले लक्षात घ्या कशा प्रकारे त्यांनी मेंटेन केलं. आता माझ्याकडे तशी बॅलन्स शीट आहे, तर माझ्याकडे आणखीन काय असेल, जसं परचेसच्या एंट्र्या केल्या, तर परचेसच्या एंट्र्या केल्या तर काय बनतं, परचेस रजिस्टर बनतं. या परचेस रजिस्टरला किती परचेस झाला, कुठल्या पार्टीकडनं झाला हे कळतं. आता हे कशा प्रकारे बघायचं आहे, जर मी ह्यालाच इथे डिटेलमध्ये बघितलं तर मला इथे एक एक खाली दिसतं असं, त्यातनं मला कळत नाही. मी जर का इनवॉइस काढून बघितलं तर मला इनवॉइस या प्रकारे दिसेल, या प्रकारे दिसेल. आता हेच मला जर का एकाच स्क्रीनवरती सगळं बघायचं असेल तर इथे एक ऑप्शन आहे कॉलमनार, याला मी दिला ऑप्शन हा, तर थोडा वेगळ्या प्रकारे डेटा हा प्रेझेंट होतो. बघा कशा प्रकारे होईल, थोडा वेळ घेईल. इथे काय कळतं, हे वेगवेगळे गुड्स दिसतात खाली स्टॉक आयटम, आणि पुढे जाऊन क्वांटिटी किती आहे, रेट किती आहे, व्हॅल्यू किती आहे, एकूण परचेसची अमाऊंट किती झाली, त्याचा गुड्सचा ब्रेकअप खाली दिसतो, आणि इथे किती टॅक्स आला हे दिसतं. कळलं. म्हणजे परचेसची एंट्री केली ती मी काढली परचेस रजिस्टरला, आणि मी कॉलमनार व्ह्यू घेतला, तर ह्या प्रकारे मला डेटा बघता येतो. म्हणजे कशा प्रकारे डेटा मेंटेन होतो सॉफ्टवेअरमध्ये, त्याचे काय संबंधित रिपोर्ट आहेत, त्यातनं कुठल्या कुठल्या व्हॅल्यू दिसत आहेत. आता महिन्याभरात मी जो ITC घेईन तो नक्कीच या व्हॅल्यू जास्त घेणार नाही, आणि यातला सगळा ITC इलिजिबल नसेल, घेण्यास टॅक्सपेअर पात्र नसेल कायद्यानुसार, तर त्याला तेवढा ITC सोडायला लागेल, ब्लॉक होईल तेवढा ITC. हे आहे. सेम सेल रजिस्टर असतं, सेल रजिस्टर आहे, पहिले रजिस्टर आहे, त्याचे पेमेंट किती आले, पेमेंट कशी किती आले प्रत्येक महिन्याला, याच्या अगेन्स्ट परचेज केलं किती पेमेंट दिलं गेलं आहे, ह्या सगळ्या ही सगळी ट्रान्झॅक्शन जी आहेत ही कशी ट्रॅक करायची, कशी बघायची, याचं एक वेगळं कौशल्य तुम्हाला डेव्हलप करायला लागेल की हे कसं करायचं. ऑडिट करायचं आहे तर हे बघायचं कसं. बेसिकली प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट पुढची गोष्ट झाली, पहिले परचेस कसं बघायचं, किती परचेस त्या महिन्यात झाला आहे, त्यांनी GSR फिरबी भरला, त्यात किती ITC क्लेम केला, GSR 1 भरला, लायबिलिटी दाखवली आहे, मग इथे लायबिलिटी काय दिसते, ॲज पर सेल रजिस्टर लायबिलिटी किती दिसते, म्हणजे सेल रजिस्टर मायनस क्रेडिट नोट प्लस डेबिट नोट, लायबिलिटी किती आली पाहिजे. तुम्ही जेव्हा इथे पोर्टलला याल
3B जो भरला जाईल क्वार्टरली द्यायचं. त्यांनी नीलच भरलाय, हे उपयोग नाही अकाउंट बघून. रजिस्टर 1 फाईल केला का इकडे आता 3.1 मध्ये काय आलं, इकडे ही जी अमाऊंट आहे ही अमाऊंट कशी आली आहे, तर टॅक्स इनवॉइस प्लस डेबिट नोट मायनस क्रेडिट नोट. ही व्हॅल्यू रजिस्टर 1ला पण दाखवले, 3B पण दाखवले. तर ही व्हॅल्यू मी चेक करीन की टॅक्स इनवॉइसची अमाऊंट किती आहे. इथे मी चेक करीन की सेल रजिस्टरला किती अमाऊंट आहे, प्लस खाली डेबिट नोट आहे, क्रेडिट नोट आहे, हे सगळं मी रजिस्टर काढून बघीन. याची व्हॅल्यू बघीन प्रत्येक महिन्याला. जो ऑडिटला वेळ दिला आहे ना 3 महिने ना, तो उगाच दिला आहे का, हे सगळं चेक करायला दिलं आहे, हे सगळं बघायला दिलं आहे. गडेवे मुडदे सगळे तुम्हाला उकडून काढायला दिलं आहे. त्यामुळे हे सगळं यात काय रेकॉर्ड केलं हे बघायचं, पोर्टलला काय दाखवलं हे बघायचं, त्यांच्याकडे काय डॉक्युमेंट आहेत ती बघायची, आणि बँकेत काय पैसे आले गेले ते बघायचे. या सगळ्या तुम्ही एकत्रितपणे जेव्हा अनालिसिस कराल तेव्हा तुम्हाला कळेल की जे काम दाखवलं जाते आणि जे काम केलं जाते, ईबी बिल काय बनवले त्याप्रमाणे माल गेलाय का, हे सगळं बघायला पाहिजे. अकाउंट रेकॉर्डला आपल्याला पुढे काय दिलं जाईल की हे असं मेंटेन केलं पाहिजे, ते मेंटेन केलं पाहिजे, अशा प्रकारे हे पाहिजे, तशा प्रकारे ते पाहिजे, हेच त्यामध्ये असेल. ओके, कळलं. हे तुम्हाला बॅकग्राऊंड मी काय येतोय की अकाउंट रेकॉर्डला तुम्हाला जे इथे दिलेलं आहे हे टॅक्सपेअरला मेंटेन करायला सांगितलंय आणि हे 72 महिने ठेवायला सांगितलंय. GSTR 9 फाईल केल्याच्या डेटपासून पुढे 72 महिने, 6 वर्ष हे मेंटेन करायचं आहे. कशा प्रकारे मेंटेन करायचं आहे, काय मेंटेन करायचं आहे, हे टॅक्सपेअरला ऑब्लिगेशन आहे. त्याप्रमाणे ऑडिट करायला ते बघणार आहे. डॉक्युमेंट कुठले पाहिजेत, काय रेकॉर्ड्स पाहिजेत हे चेक करायचे. थांबवा इथे, उद्या आपण हे बघू अकाउंट रेकॉर्ड्स.